राहुरी तालुक्यातील सातरळ येथे दावीद फकीरा पलघडमल यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात वन विभाग व प्राणी मित्रांना यश आलंय। गेल्या महिन्यापासून पलघडमल साबळे वस्तीवर 3 बिबट्यांनी मुक्काम ठोकला आहे। त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला। 6 दिवसापूर्वी दावीद फकीरा पलघडमल यांच्या गट नंबर 292 मध्ये पिंजरा लावण्यात आला होता। त्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या। बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता कोंबड्यांच्या सावजाला आकर्षून बिबट्याचे 1 वर्ष वयाचे मादी पिल्लू अलगद जेरबंद झाले। बिबट्याचे पिल्लू जेरबंद झाल्यानंतर पहाटे प्रवीण पलघडमल यांनी बॅटरी लावली असता पिंजऱ्याजवळ एक पिल्लू आणि एक मोठी मादी बिबट्या दिसले। त्यांनी वनविभाग राहुरी व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली। माहिती मिळताच सकाळी वनपाल SR कोरके, वनरक्षक घुगे, BR दिवे, SR झंझट, वनकर्मचारी पठाण आपदाचे अनिल जाधव, प्राणीमित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले व सदर माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी श्री धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील साळुंखे यांना माहिती देण्यात आली। जेरबंद बिबट्याला दुसऱ्या पिंजऱ्यात शिफ्ट करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली आणि पिंजरा परत त्याच ठिकाणी लावण्यात आला। यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती व यावेळी प्रवीण पलघडमल, सचिन पलघडमल, प्रभाकर पलघडमल, राजू साबळे यांनी मदत केली। वनविभागाने परत पिंजरा लावल्याबद्दल परिवारातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व वनविभागाचे आभार मानले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शंकर सोनवणे, प्रवरानगर।